प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा एक शेठ जे असतात आणि ते खूप श्रीमंत असे असतात. मग त्यांची बायको एक दिवशी त्याला म्हणाली, अहो रात्रंदिवस तुम्ही संसार संसार करता, जाना कीर्तनाला, जाना भजनाला, असं म्हणायची ती. पण त्यांना आवडत नव्हतं कीर्तन भजन, पण बायकोनं सांगितलं म्हणून ते म्हटले ठीक आहे, एक दिवशी मी जातो कीर्तनाला. बघा जेव्हा ते कीर्तनाला गेले, मग खूप मोठे शेठ होते म्हणून लोकांनी त्यांना पाहिलं आणि म्हणले या या या, बसा बसा बसा. आणि मग कीर्तनामध्ये गेल्यानंतर ते शेठजी लगेच झोपी गेले. अभंग चालू झाला की झोपी गेले आणि कीर्तन संपलं. सगळे लोक घरी गेले. सगळे लोक म्हणाले आता शेठजी आहे, त्यांना उठवायचं कसं, जाऊ द्या झोपू द्या. मग एक विनेकरी तिथे पारा देत होता, तर तो बघून बघून कंटाळा, शेठजी काय उठत नाही आहेत म्हणून त्यांनी कीर्तन झाल्यानंतर त्यांना अर्ध्या तासाने उठवलं आणि म्हणाले जा घरी. त्यांना खूप राग आला, आल्यापासून झोपले असं म्हणून. लोक त्यांना आल्यावर म्हणत होते या या, बसा बसा. आणि तो विनेकरी म्हणला जा. एवढे 3 शब्द त्याने कीर्तनामध्ये ऐकले होते. मग घरी गेला आणि बायको म्हणाली, अहो पहिल्यांदाच कीर्तनामध्ये गेला होता, तर कसं वाटलं कीर्तन तुम्हाला, काय सांगितलं महाराजांनी, कोणता अभंग घेतला होता. तर तो माणूस म्हणाला शेठजी की अगं मला काहीच माहिती नाही, मी तिथं गेलो आणि लोकांनी या या, बसा बसा आणि विनेकरी जा, एवढे 3 शब्द ऐकले मी. तर ते म्हणाले ठीक आहे, तेवढं तर ऐकलं ना तुम्ही, कीर्तनात काय ऐकलेलं कधी वाया जाणार नाही, असं ते म्हणाली. मग शेठजी म्हणला घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप येत नव्हती मला, पण कीर्तनामध्ये गेल्यानंतर एवढी गाढ झोप आली मला, कीर्तन संपलं तरीसुद्धा मला माहिती झालं नाही. बघा घरी गोळ्या खाऊन झोप नव्हती तर तिथं कीर्तनातलं झोप आली, तो तरी फायदा झाला म्हणला. आणि मग ती म्हणली जाऊ दे, हे 3 शब्द तरी लक्षात ठेवले तुम्ही, या या, बसा बसा, जा म्हणून. मग तो गेला. आता एवढी झोप झाल्यामुळे त्याला झोप येत नव्हती. मग तो अंथरुणावर बसला आणि ते 3 शब्दाचा जप करू लागला, या बसा जा, या या, बसा बसा, जा जा, एवढंच पाठ केलं. मग तेवढ्यात त्याच्या घरी चोर शिरले बघा, चोरी करण्यासाठी. आणि मग तो म्हणत होता या या, बसा बसा आणि जा, या बसा जा, असं म्हणत होता. मग चोरांना वाटलं की ह्याने आम्हाला आता आलेलं पाहिलेलं आहे, काही खरं नाही, आता सगळीकडे आमची हे सांगल आम्ही चोऱ्या करतो म्हणून. मग ते चोर म्हणाले प्लीज कोणाला सांगू नका, बघा हे आम्ही दुसऱ्याकडून धन चोरून आणलेलं आहे, हे गठोडं घ्या आणि आम्हाला प्लीज जाऊ दे इथून. म्हणून चोर त्याला दुसऱ्या याच्यातून आणायला सोनं पण देऊन गेले बघा. बायको म्हणाली तुम्ही कीर्तनात काय नाही ऐकले, 3 शब्द ऐकले तरीसुद्धा बघा एवढं मोठं तुम्हाला धन देऊन चोर गेले. आणि खरोखर जर कीर्तन ऐकाय असतं तर किती तुमच्या जीवनाचा उद्धार झाला असता. आपण सत्संगात कीर्तनामध्ये नुसतं जाऊन जरी बसलं तरी बघा काहीतरी आपला फायदा होतच असतो. म्हणून प्रत्येकाने सत्संगाला जायचं आहे, कीर्तनाला जायचं आहे, जीवनामध्ये सद्गुरू करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.